पण तुम्हाला असं वाटतं का की आता हा कार्यक्रम चालू झाल्यानंतर म्हणजे सरकारतर्फे एखादा असा कार्यक्रम जिथं मराठी किमान व्यावहारिक बोलता यावी, जितकी जरुरी आहे, जितकं महत्व म्हणजे जितकं आवश्यक आहे तितकी तरी सुरुवातीला सुरुवात म्हणून करता यावी, नंतर त्यांनी त्याच्यात प्रावीण्य घ्यावंच. कारण शेवटी तुम्ही जर इथं राहत असाल तर इकडची भाषा ही येणं क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं की मोठ्या प्रमाणावर जे उत्तर भारतीय आहेत की किंवा ज्यांना मराठी येत नाही असे सगळे लोक एनरोल करतील एकदा सुरू झाला की? करायला पाहिजे, पण भाषा जो आहे ना, भाषा प्रेमाचा विषय आहे, भाषा संवादाचा विषय, भाषा सक्तीचा विषय होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही सक्ती करता ना तो प्रेम कमी होतो, तो हळूहळू सगळे मुख्य धारामध्ये येणार. आणि जो ऑटोवाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, ते फार एज्युकेटेड लोक नाही आहेत, ते फार चांगला हिंदी पण बोलू शकत नाही. आणि त्यांना तुम्ही टेस्ट घेणार की आता तो मराठीचा तुम्ही टेस्ट दे. 2019 मध्ये त्याचा टेस्टचं काम सुरू झाला होता. तो एक 10वी पर्यंत जो मराठी भाषाचा वो आहे तो काहीतरी अभ्यासक्रम आहे, त्याच्या आधारावर ते टेस्ट घेत होतं. म्हणजे कुठे देणार ते टेस्ट, सगळे फेल होणार. आणि सर्वात जो महत्त्वाचा विषय आहे, जेव्हा आम्ही ऑटो किंवा टॅक्सी चालकांना परमिट देतो तर परमिट देण्यापूर्वी त्यांच्या मराठी ज्ञानचा तुम्ही एक टेस्ट घ्या ना. आणि ज्यांना मराठी ज्ञानच्या टेस्टमध्ये फेल झाले त्यांना परमिटच देऊ नका. सगळा विषय संपेल इकडे. कोणीही कुठून येऊन आज आला आणि उद्या टॅक्सीचा परमिट घेतो, हा चुकीचा आहे. त्यांना मुंबईचं क्षेत्रफळ काय आहे, मुंबईमध्ये कुठल्या रोड आहे, कुठल्या रोड कुठून जातो, मुंबईमध्ये कुठले प्रकारचे लोक राहतात, कुठल्या प्रकारचे लोक कुठली भाषा बोलतात, याची जाण राहिली पाहिजे. खास करून ऑटो चालक, टॅक्सी चालक, कारण तो प्रत्येक शहराचा एक आईना असतो, दर्पण असतो. जेव्हा बाहेरून कोणी येतो सर्वप्रथम ते ऑटो आणि टॅक्सी चालकांबरोबर त्यांचा संवाद होतो. तो असे टॅक्सी ऑटो चालकांना जेव्हा तुम्ही परवाने देताना तुम्ही त्यांच्या मराठी ज्ञानचा टेस्ट घेऊ शकता, घेतला पाहिजे.